नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करूयात अजित पवारांच्या निधनाच्या बातम्यांनी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात मृत्यू. बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान अजित पवारांच्या विमानाला अपघात. अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू. अजित पवारांचं पार्थिव उद्या या ठिकाणी आणलं जाणार, तर विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी तासभर पार्थिव ठेवलं. अंत्यदर्शनानंतर पार्थिव पुन्हा रुग्णालयात. उद्या सकाळी 10 वाजता पार्थिव आणणार. 11 वाजता अंत्यसंस्कार होणार. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणावर अजित पवारांना मानणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणावर जनसागर लोटला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना महाराष्ट्र पोलिसांकडून मानवंदना, तर विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणावर पोलिसांनी यावेळी मानवंदना दिली. मोठ्या संख्येनं अजित पवारांचे चाहते यावेळी उपस्थित. अजित पवार हे जनतेशी घट्ट नाते असलेले नेते, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते, तर त्यांचं अकाली निधन हे अत्यंत दुःखदायक आणि धक्कादायक आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त. पंतप्रधान मोदी अमित शहा अंत्यसंस्कारासाठी बारामतीत येणार. मोदींनी शरद पवारांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. एक दमदार आणि दिलदार मित्र मला सोडून गेला. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात शोककळा. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही शोक व्यक्त. तर पुढच्या सगळ्या गोष्टी पवार कुटुंबियांशी चर्चा करून ठरवणार. महाराष्ट्रात आज शासकीय सुट्टी घोषित केली असून 3 दिवसाचा दुखवटाही जाहीर. अजित पवारांचा मृत्यू म्हणजे माझा एक मोठा भाऊ हरपल्याचं दुःख. फक्त पवार कुटुंबियांचंच नाही, तर राज्याचं न भरून निघणारं हे नुकसान. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अजित पवारांना श्रद्धांजली. तर हा निव्वळ अपघात, यात राजकारण नाही. अजित पवारांच्या मृत्यूवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया. महाराष्ट्राचं झालेलं नुकसान कधीही भरून न निघणार आहे. शरद पवारांकडून शोक व्यक्त. अजित पवारांच्या मृत्यूवर राजकारण करू नका. ममता बॅनर्जींचा राजकारणाचा स्तर खालावलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका, तर ममतांकडून अजित पवारांच्या घातपाताचा संशय व्यक्त. तर अजितदादांच्या जाण्यानं पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. कोणाच्या कशा भावना व्यक्त होत आहेत पाहूयात. अजितदादांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस उद्ध्वस्त, अशा एका शब्दात त्यांनी व्यक्त केली भावना. बारामतीमधील रुग्णालयात पोहोचतात सुप्रिया सुळे. सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर. पवार कुटुंबियांवर काळाचा घाला. बारामतीच्या रुग्णालयाबाहेर मंत्री दत्तात्रय भरणे आणि योगेंद्र पवार यांनाही अश्रू अनावर. तर रुग्णालयात आलेल्या रोहित पवारांना सुद्धा स्वतःला सावरता आलं नाही. अजित पवारांनी कधीही वडिलांची कमतरता भासू दिली नाही. अजित पवारांबद्दल बोलताना धनंजय मुंडेही भावुक. ज्यांच्या जीवावर आम्ही राजकारण केलं ते दादाच आम्हाला सोडून गेले. अजित पवारांच्या मृत्यूच्या बातमीनंतर प्रतिक्रिया देताना हात जोडत मंत्री हसन मुश्रीफ ढसाढसा रडले. तर माझा खूप मोठा आधार हरपला. माझ्यासाठी राजकीय गॉडफादर असलेल्या मोठ्या भावाचा हात हरपला. अजितदादांच्या मृत्यूनंतर सरोज अहिरेही ढसाढसा रडल्या. अजित पवारांना बारामतीमध्ये मृत्यू यावा हा एक विचित्र योगायोग. राऊतांची प्रतिक्रिया, तर गेल्या काही काळात अनेक मोठे नेतृत्व महाराष्ट्रापासून हिरावून घेतले जात आहेत. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडेंनंतर आता अजित पवार. राऊतांकडून विमान अपघातावर शंका व्यक्त. महाराष्ट्राच्या राजकारणातील काळा दिवस. अजित पवारांशिवाय महाराष्ट्रातील राजकारण बेचव. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं मोठं नुकसान, तर एक अभ्यासपूर्ण नेतृत्व हरपलं. अजित पवारांच्या अपघाती निधनावर माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केल्या भावना. अजित पवार सध्या कालवश झाल्यामुळे अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. पाहूयात त्याच संदर्भातले अपडेट्स. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे बारामतीत, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे सर्व कार्यक्रम रद्द. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंकडून पवार कुटुंबियांचं सांत्वन. खंबीर नेता आणि उमदा सहकारी गमावला. शिस्तप्रिय, खात्यावर वचक आणि अर्थ विभागाचा अभ्यास असणारे नेते. उद्धव ठाकरेंकडून सुद्धा अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण.
अजित पवारांच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंची ही भावनिक पोस्ट. राजकारणात विरोध राजकीय असतो, व्यक्तिगत नाही. पवार कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी. राज ठाकरेंनी व्यक्त केल्या सहवेदना. अजित पवारांच्या मृत्यूनंतर प्रियंका गांधींकडून सुद्धा श्रद्धांजली. तर अजित पवारांच्या जाण्यानं पूर्ण महाराष्ट्र दुःखी. वर्षा गायकवाडांकडूनही भावना व्यक्त. अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी. दुःखाच्या वेळी मी संपूर्ण पवार कुटुंब आणि प्रियजनांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर राहुल गांधींकडून सुद्धा शोक व्यक्त. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर उद्या संसदेत आता शोकसभा. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती. संसदेत वक्त्यांच्या माध्यमातून अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार असल्याचीही माहिती. अजित पवारांचं विमान अपघातात झालेलं निधन हे अत्यंत दुःखदायक आणि धक्कादायक. संपूर्ण पवार कुटुंब, त्यांचे समर्थक आणि हितचिंतक यांच्याप्रती संवेदना. मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्राचा खूप मोठा आधार गेला. राज्याचं न भरून निघणारं हे नुकसान झालंय. मनोज जरांगेंची ही प्रतिक्रिया. तर घरातला माणूस गेल्याची भावना व्यक्त. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर मंत्री शंभूराज देसाईंकडून सुद्धा शोक व्यक्त. तर जे काम होणार आहे ते ठणकावून सांगणारा आणि जे काम होणार नाहीये ते स्पष्ट सांगणारा असा हा नेता होता, असे परखड नेते अजित पवार होते. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. तर सातारा जिल्ह्याच्या वतीनं देसाईंकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण. तर पवार कुटुंबियांसह संपूर्ण महाराष्ट्रभरासह बारामतीसह सर्व पक्ष नेते सुद्धा शोकाकुल झालेत. कोणी कशा प्रतिक्रिया व्यक्त केल्यात पाहूयात. राज्याचं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं. अजित पवारांच्या मृत्यूची बातमी अतिशय धक्कादायक. काँग्रेस नेते सतेज पाटलांकडूनही अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांकडून शोक व्यक्त. बोलायला शब्द नाहीत. महाराष्ट्राचा लाडका दादा सोडून गेला. भुजबळही भावुक. अजितदादांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांनाही अश्रू अनावर. नांदेड जिल्ह्यातील अजितदादांच्या राष्ट्रवादीचे चिखलीकर हे एकमेव आमदार. महाराष्ट्रासाठी आजचा काळा दिवस. एक अनमोल तारा काळाच्या पडद्याआड गेलाय. दादांची उणीव ही कधीही भरून न निघणारी आहे. अजितदादांच्या निधनानंतर आमदार संजय गायकवाड यांची ही प्रतिक्रिया. राज्यानं पारदर्शी खुल्या विचारांचा नेता गमावला. बारामती क्षेत्राच्या विकासात शरद पवारांसह अजित पवारांचे मोठे योगदान. संपूर्ण पवार कुटुंब व्यथित. अजित पवारांच्या मृत्यूनंतर खासदार अरविंद सावंतांकडून सुद्धा शोक व्यक्त. अजित पवारांसोबत काल रात्री बोलणं झालं. पुणे महापालिकेत विरोध पक्ष नेता नेमण्यासंदर्भात दादांशी बोललो तर आमचा कुटुंब प्रमुख गेला. राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांची प्रतिक्रिया. आमच्यासह महाराष्ट्रातील प्रत्येकाला मोठा धक्का बसला. कडक शिस्तीचा कार्यकर्ता, नेता, तेवढंच हळवं व्यक्तिमत्व दादा आपल्यात नाहीत हे अजून सुद्धा मनाला पटत नाहीये. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर संजय शिरसाट यांच्याकडूनही शोक व्यक्त. अत्यंत कर्तव्यनिष्ठ, प्रशासनावरती पकड असलेले नेते गेले. त्यांना सामान्यांच्या प्रश्नांची जाण होती. अजित पवारांच्या कुटुंबियांच्या दुःखात माझं कुटुंब आणि शिवसेना ठाकरे पक्ष सामील. वैभव नाईकांची प्रतिक्रिया. नियती इतकी कठोर असते का हा असा प्रश्न मनात आला. 24 तास सुद्धा कमी पडतील इतकं काम करणारा नेता आपल्यातनं हरपला. अत्यंत वेदनादायी अशी घटना. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. तर खरोखरच असा दादा होणे आता शक्य नाही अशा प्रतिक्रिया अनेकांकडून उमटतायत. पाहूयात. 4 दशकांच्या कठोर मेहनतीने उभं राहिलेलं हे नेतृत्व एका क्षणात गेलं. पवार कुटुंबियांसह संपूर्ण महाराष्ट्राची हानी. आम्ही सर्वजण पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर अंबादास दानवेंकडून शोक व्यक्त. 2 दिवसांपूर्वीच नांदेडमध्ये पगडी छान आहे असं म्हटल्यावर जवळ घेऊन अजित पवारांनी फोटो काढला. 2 दिवसांपूर्वीच्या अजित पवारांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देत विजयसिंग पंडितांनाही अश्रू अनावर. अजित पवारांच्या मृत्यूच्या बातमीनंतर राजेश विटेकर हे ढसाढसा रडले. तर अजित पवारांचे अत्यंत विश्वासू आमदार राजेश विटेकर यांची ही ओळख. आमदारकीचा शब्द दिल्यानंतर राजेश विटेकरांना महिनाभरात अजित पवारांनी विधान परिषदेवर संधी दिली होती. अजित पवारांच्या अकाली निधनाच्या बातमीनं जळगावातही आक्रोश. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासह कार्यकर्त्यांना दुःख अनावर. संजय पवारांच्या घरी अजित पवारांचे कार्यकर्ते जमले.
अजित पवारांच्या जाण्यानं शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनाही अश्रू अनावर, तर मी माझा मोठा भाऊ गमावला, अर्जुन खोतकरांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर हिंगोलीच्या वसमतचे आमदार चंद्रकांत नवघरे यांच्याही अश्रूंचा बांध फुटला. चंद्रकांत नवघरे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जायचे. अजित पवारांच्या निधनाची बातमी समजताच आमदार इद्रिस नाईकवडींना अश्रू अनावर. नाईकवडी कुटुंब आणि पवार कुटुंबियांची अतिशय जवळीक होती, जवळचे संबंध होते. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर मंत्री मकरंद पाटील भाऊक, अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना घडली, आमचा आधार गेला, मकरंद पाटलांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर आमदार महेश शिंदेंकडून शोक व्यक्त. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. महेश शिंदेंकडून श्रद्धांजली अर्पण. दरम्यान अजित पवार यांच्यासोबत ही भीषण दुर्घटना कशी घडली, नेमका कसा हा अपघात घडला, त्याच संदर्भातले अपडेट्स बघूया. विमान दुर्घटनास्थळावर महाराष्ट्र पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू. घटनास्थळावरील सर्व पुराव्यांचा फॉरेन्सिक टीमचा तपास, तर घटनास्थळावरून सर्व पुरावे फॉरेन्सिक टीम घेतेय. अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताच्या चौकशीसाठी केंद्रीय तपास पथक बारामतीत. अजितदादांच्या विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास केंद्रीय पथकाकडून सुरू. विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला. तर पायलटनं अपघातापूर्वी इमर्जन्सी मेडेकॉल दिला होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते हे मेडेकॉल यानंतर समजतं. पायलटनं परिस्थिती बघूनच सर्व निर्णय घेतल्याचं दिसून येतं. एव्हिएशन एक्सपर्ट विशाल बांगरे यांची प्रतिक्रिया. जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी अजित पवार मुंबईहून बारामतीला जात होते. बारामतीतील दादांच्या 4 प्रचार सभा होत्या. बारामतीमध्ये लँड होण्याआधीच त्यांच्या विमानाचा अपघात. 8:10 अजित पवारांच्या विमानानं मुंबईहून उड्डाण घेतलं होतं. 8:42 बारामतीमधील धावपट्टीवर काही अंतरावरच असलेल्या बाजूच्या शेतात या विमानाला अपघात झाला. तर विमानात मोठा स्फोट झाला होता. आगीनंतर सर्वांचे शरीर जळून फुगलेले होते. प्रत्यक्षदर्शी महिलेची माहिती. तर मनगटाला असलेलं घड्याळ आणि गॉगलवरून आम्ही अजितदादांना ओळखलं. प्रत्यक्षदर्शी तरुणाची माहिती. 5 मिनिट अंतर उरलेलं असतानाच अजित पवारांवर काळाचा घाला. धावपट्टी समोर असतानाच विमानाचं संतुलन बिघडून हा अपघात. तर आगीमुळे स्थानिक लोक बचावासाठी जाऊ शकले नाहीत. अजित पवार प्रवास करत असलेल्या विमान अपघाताची सीसीटीव्ही दृश्य समोर. धडकी भरवणारी ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. अपघातानंतर मोठा ब्लास्ट झाल्याचं या दृश्यांवरून समोर. विमान अपघाताचं नेमकं कारण काय हे सांगणं कठीण, पण अपघातस्थळी तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू. संपूर्ण तपासातनं अपघाताचं खरं कारण समोर येईल. पुणे ग्रामीणचे एसपी संदीप गिल यांची प्रतिक्रिया. तर दादांच्या जाण्यानं अख्खा महाराष्ट्र शोकाकुल आहे. अनेक कार्यकर्ते आपला आक्रोश व्यक्त करतायत. पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी व्हायला हवी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. तर अजित पवारांच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण. अजित पवारांबद्दल बोलताना शिंदे ही भाऊक. अजितदादा पवार यांच्या निधनानं आम्हाला खूप दुःख झालंय. भावपूर्ण श्रद्धांजली. अबू आझमींनी व्यक्त केल्या भावना. अपघात झालेल्या अजित पवारांच्या विमानाचे केवळ काहीच अवशेष शिल्लक राहिले. प्रचार सभेला जात असताना बारामतीमध्ये लँडिंग दरम्यान हा मोठा अपघात. अपघातात 3 प्रवासी आणि 2 वैमानिकांचा मृत्यू. बारामतीमध्ये विमान अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू. अपघातावेळी अजित पवारांसह विमानात सुरक्षा रक्षक विदीप जाधव, क्रू मेंबर पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक या उपस्थित होत्या. धावपट्टीपासून किमान 100 फूट खाली हे विमान कोसळलं. विमान खाली कोसळल्यानंतर 4 ते 5 वेळा मोठे स्फोट झाले. स्थानिक नागरिकांची माहिती. अपघाताती धावपट्टीच्या दिशेनं विमानानं 2दा घिरट्या घातल्या. त्यानंतर 8:30च्या सुमारास मोठा आवाज झाला आणि विमान खाली कोसळलं. विमान अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या या प्रतिक्रिया. विमान दुर्घटनेप्रकरणी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेंनी वर्तवल्या 4 शक्यता. तर पहिलं कारण हे कॉकपिट व्हाईट रेकॉर्डर ब्लॅक बॉक्समधून कळेल. दुसरं, दृश्यमानता कमी असल्यामुळे अपघाताची शक्यता. विमानाच्या इंजिनमध्ये काहीतरी चूक होती का? आणि चौथं म्हणजे मिसकम्युनिकेशन झालं का? अशा शक्यता त्यांच्याकडून व्यक्त. बारामतीच्या रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह बारामतीकरांची तुफान गर्दी.
नेहमी ताफ्यात राहणारे अजित पवार सुरक्षा रक्षक धाय मोकलून रडले. महाराष्ट्रावर दादांच्या जाण्यानं मोठी शोककळा पसरली आहे. पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी. अजित पवारांना माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्याकडून श्रद्धांजली. प्रशासनावर पकड असलेला हुशार नेता म्हणून अजितदादांची ओळख होती. अजितदादांचं योगदान महाराष्ट्रासाठी फार मोठं आहे. पद्माकर वळवींची प्रतिक्रिया. महाराष्ट्रानं चांगला नेता गमावला, सर्वात मोठी हानी असून पवार कुटुंबियांचीही मोठी हानी झाली आहे. तर पवार कुटुंबाचा वारसा पुढे घेऊन जाण्याची ताकद ही अजित पवारांमध्येच होती. आता तेच निघून गेलेत. अजित पवारांच्या निधनानं सहकारी जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर खासदार नरेश म्हस्के यांच्याकडूनही शोक व्यक्त. भारताच्या राजकारणात अजितदादांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला होता. नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. अजितदादा आपल्यातनं निघून गेलेत आणि यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडूनही दुःख व्यक्त. तर प्रशासनावर मजबूत पकड कशी असावी हे दादांनी कायमच दाखवून दिलं. योगेश कदमांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचं दुःख. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर खासदार मिलिंद देवरा यांच्याकडून सुद्धा शोक व्यक्त. अजितदादांचं अचानक निघून जाणं मनाला चटका लावणार आहे. एकदा शब्द दिला की अजितदादा पूर्ण करायचे असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. अजित पवारांच्या निधनानंतर खासदार अनिल बोंडेंची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनं मनाला दुःख झालं. अब्दुल सत्तारांकडून सुद्धा श्रद्धांजली. तर आपण एक संवेदनशील, कर्तृत्ववान आणि समाजासाठी समर्पित व्यक्तिमत्व गमावलं. अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया. अजितदादांच्या अपघाती मृत्यूबद्दल खासदार अजित गोपछडे यांच्याकडून दुःख व्यक्त. तर एक उमदा, रुबाबदार असा नेता राज्यानं गमावला. गोपछडे यांची प्रतिक्रिया. दरम्यान अजितदादांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात 3 दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. त्याच संदर्भातले अपडेट्स बघूयात. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू. महाराष्ट्र शासनाकडून आता 3 दिवसांचा दुखवटा जाहीर. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे मंत्रालयावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला. राज्य शासनाकडून दुखवटा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर पुण्यामध्ये महाराष्ट्राचा धुरंधर नेता हरपला अशा आशयाचे बॅनर्स. कार्यकर्त्यांकडून बॅनरच्या माध्यमातून अजित पवारांना श्रद्धांजली. अजित पवारांची सासरवाडी असलेल्या धाराशिवच्या तेर गावात संपूर्ण गाव बंद ठेवत सार्वजनिक दुखवटा. व्यापारी वर्गानं आपापली दुकानं बंद करत अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. अजित पवारांचं आजोळ असलेल्या अहिल्यानगरच्या देवळाली प्रवरा या गावावर सुद्धा शोककळा. देवळाली प्रवरा या गावात कडकडीत बंद. देवळाली प्रवरा गावात अजित पवारांचा जन्म झाला होता. अहिल्यानगरच्या देवळालीमध्ये अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर शोककळा. कडकडीत बंद. देवळाली हे अजित पवारांचं आजोळ. अजित पवारांचे मामेबंधू चंद्रशेखर कदम यांनाही अश्रू अनावर.